प्रभाग 18 मध्ये प्रचार करत असताना आम्ही डोर टू डोर हिंडत होतो. मला तेवढ्यात एक महेंद्र हांडेंचा फोन आला की बाबा प्रभागामध्ये पैसे वाटत आहे. भाजपचा चिटणीस संजय गिरी, जिल्हा अध्यक्ष अजित पाटील कवेकर, माजी आमदार शिवाजी पाटील कवेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई पाटील, उमेदवार आदिती पाटील हे पैसे वाटत असल्याचे हे कळालं आम्हाला. मग आम्ही त्याला विचारपूस केली की बाबा तू बॅगमध्ये काय घेऊन जात आहेस, तू दाखव आम्हाला. त्यानं आम्हाला बॅग न दाखवता त्यानं पळायचा प्रयत्न केला आणि त्यानं सांगितलं की प्रभागामध्ये तुम्हाला माहीत नाही का माझ्या मागं कुणाची ताकद आहे आणि तुम्हाला इथं आम्ही जीवनशीर मारूत असं तसं बोलून माझ्याशी अविरावीची भाषा केली. आणि प्रभागामध्ये परिस्थिती अशी आहे की गेले 8 वर्ष झालं तो उमेदवार आहे. कसलं काम न केल्यामुळं प्रभागामध्ये तो पैसा वाटत हिंडत आहे. आम्ही विचारपूस, आमच्यासारखे सामान्य कुटुंबातले पोरं इलेक्शनला उभारलेले आहेत. आज लातूर शहरामध्ये काँग्रेसचं वातावरण पूर्ण 70च्या 70 सीट निवडून यासारखं आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या पायाखाली वाळू सरकलेले आहे आणि त्यांनी पैशाचा पाऊस पाडत आहेत आणि आमच्यासारख्या सामान्य माणसाला धमक्या देत आहेत. आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराची रॅली निघाली होती मजगेनगरमध्ये. रॅली पुढे गेलेली होती आणि मी त्या रॅलीमध्ये जात असताना बाजूच्या रस्त्यालाच काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुंदर पाटील आणि त्यांचे काही कार्यकर्ते पण तिथं होते आणि ही बॅग माझ्या हातात नेहमी असते. पक्षाचा एक जिम्मेदार पदाधिकारी असल्यामुळं माझ्यापाशी कागदपत्र असतात, सारखी बॅग माझ्यासोबत असते. मग मी जात असताना त्यांनी माझ्या हाताला धरून ओढलं आणि ह्या बॅगमध्ये काय तू पैसे वाटतोस का, हे करतोस का. मी त्यांना म्हणत होतो की मी दाखवतो, थोडं बाजूला चला, तुम्ही बाजूला चला, मी दाखवतो बॅग. तरी देखील ते ऐकत नव्हते. त्यांना फक्त स्टंट करायचा होता, एक व्हिडिओ बनवायचा होता म्हणून चारी बाजूने मला घेरून फक्त ओढाओढी करून ही बॅग आहे दाखवायचा प्रयत्न करत होते ते. जर माझ्याकडे खरंच पैसे असले असते बॅगमध्ये तर मी त्यांच्या समोरून गेलो असतो का, हा साधा प्रश्न त्यांना कळत नाही. फक्त स्टंटबाजी करणं, धमकावणं आणि व्हिडिओ दाखवून लोकांची दिशाभूल करणं हा काम सुंदर पाटलाच्या माध्यमातून चालू आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. प्रभाग 18 मध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवारांना जनतेचा चांगला प्रतिसाद भेटतो. तुम्ही त्यांना धमकी दिली आहे, तुम्ही अजिबात नाही, असं म्हणणं अजिबात नाही. मी धमकी कशाला देऊ? मी एकटा होतो, ते 25-25 कार्यकर्ते तिथे बाजूला होते, मी धमकी देऊ कशाला? आणि कशासाठी देऊ धमकी मी? ते पण माझ्या परिचयाचे, आमच्याच भागातले कार्यकर्ते, ते पण अर्धवट व्हिडिओ आहे असं काय? बिलकुल बिलकुल अर्धवट व्हिडिओ. म्हणजे कसं आहे, मी त्यांना बॅग दाखवतो म्हणत होतो. मी बाजूला नेऊन त्यांचे 2 कार्यकर्ते होते, त्यांना मी बॅग सुद्धा दाखवली, पण त्यांनी तो व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे, ती बॅग उघडून दाखवलेली. आणि तुम्ही सुद्धा बघू शकता. आता या संदर्भामध्ये काय तक्रार वगैरे केली का तुम्ही? हो, मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे, दाखल केली. मला धमकी दिली, मारहाण केला, विनाकारण माझी बदनामी करायचा प्रयत्न आमच्या पक्षाचे ते करत आहेत म्हणून मी दाखल केलेले.